आपण आज हे मिरचीचे मस्त असं दही मिरची बनवणार आहे। एक नंबर चटपटी आणि खायला सुद्धा अगदी चटपटी लागती आणि कोणताही तुम्ही जेवणासोबत ही तोंडी लावायला एक नंबर लागती लोणच्यासारखी। तुम्ही ही दही मिरची आठवडाभरासाठी सुद्धा स्टोर करून ठेवू शकता, फ्रीज मध्ये किंवा बाहेर सुद्धा ठेवू शकता। आणि कुठे लांब जरी जात असेल ना तरी सुद्धा ही मिरची आपण सोबत घेऊन जाऊ शकतो, 4-5 दिवसासाठी आरामशीर खाऊ शकतात। तर आता आपण स्वच्छ धुवून घेतलेली आहे, आधी मिरची स्वच्छ धुवून घ्यायची आहे आणि मी पुसून सुद्धा घेतलेली आहे। आता आपण बारीक बारीक कट करून घेऊया। आधी आपण समोरचे डेट काढून घ्यायचा आहे, अशा प्रकारे कट करून घ्यायचा आहे। छोटे मोठे आकारात तुम्ही कोणत्याही आकारात कट करू शकता। अशा प्रकारे आपण सर्व मिरच्या कट करून घेऊया। इथे आपण मिरच्या बारीक तुकड्यात कट करून घेतलेल्या आहे। मिरची जर अशा प्रकारे बारीक तुकड्यात कट करून घेतले तर आतमध्ये व्यवस्थित मसाला लसूण वगैरे व्यवस्थित लागतं, दही सुद्धा आतमध्ये व्यवस्थित जाते आणि खायला एक नंबर टेस्ट लागते। एक मिरचीचा तुकडा जर आपण एक एक घासात खाल्लं तर मस्त लागतं ना। मोठी मिरची आपल्याला थोडं तुकडे करून खावं लागतं, त्यामुळे ही सोपी जाते खायला सुद्धा आणि मस्त सुद्धा लागते। इथे आपण गॅसवर कढई ठेवलेली आहे। आधी सर्वात आधी मिरची थोडीशी आपण भाजून घेऊया। मिरचीला छान डाग लागला पाहिजे, अशा प्रकारे भाजून घ्यायचं आहे। असं चालवत राहायचं, हलवून भाजून घेऊया। बघू शकता मस्त असे डाग लागले पाहिजे आपल्या मिरच्याला, अशा प्रकारे भाजून घ्यायचं आहे। पाहू शकता इथं मिरच्या छान असे आपले भाजलेले मस्त लाल 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 असे डाग झालेले, अशा प्रकारे आपल्याला इथं भाजून घ्यायचं आहे। छान एक एक डाग लागले ना मिरच्याला तर मस्त असे खायला पण टेस्ट एक नंबर येते। काढून घेऊया। आपल्याला इथं मिरची काढून घेतलेली आहे, त्याच्यामध्ये ऑइल टाकूया। इथं मी 2 छोटे चम्मच ऑइल टाकलेले आहे। ऑइल गरम झालंय आपलं, त्याच्यामध्ये भरपूर सारे लसूण टाकायचं आहे। लसूण थोडासा मोठा मोठा ठेचून घेतलेले आहे। इथं मी मोहरी, थोडासा जिरा, लाल झाले लसूण छान। आता मिरची टाकून घेऊया। मिरची छान मिक्स करून घेतलेली आहे। आता आपण त्याच्यामध्ये थोडीशी हळद टाकून घेऊया। इथं अर्धा चम्मच मीठ टाकायचं आहे, मीठ थोडासा जास्त टाकायचं आहे मिरचीमध्ये। मिक्स करून घेऊया। पाहू शकता छान असं मिक्स करून घेतलेले आहे। आता आपण ह्याच्यामध्ये दही ऍड करूया। आपण छान मिक्स करून घेऊया मिरची। एकदम बारीक गॅसवर आपल्याला इथं छान असं दही पूर्ण आटायपर्यंत परतून घ्यायचं आहे। आपण आधी 3 चम्मच दही वापरलं होतं, मला कमी वाटत होते म्हणून मी पुन्हा 3 चम्मच दही ह्याच्यामध्ये ऍड केलेले आहे। टोटल आपण 6 चम्मच दही ह्याच्यामध्ये टाकलेलं आहे। पाहू शकता मस्त असं टेक्स्चर आलेलं आहे, एकदम लबलबीत दही मिरची आपली रेडी झालेली आहे। इथं एकच नंबर, हे खायसाठी इतकं टेस्टी लागते ना, तुम्ही भाज्या सोडून देणार मिरची जर बनवल्या अशा प्रकारे तर भाज्या खायचं विसरून जाणार। बघू शकता मस्त अशी मिरची आपली रेडी झालेली आहे। आता आपण काढून घेऊया। इथे एका प्लेटीत काढून घेणार आहे मी। पाहू शकता मस्त अशी मिरची आपली रेडी झालेली आहे। तुम्ही सुद्धा अशा प्रकारे मिरची बनवा आणि नक्की एन्जॉय करा। बघू शकता तुम्ही ही मिरची आठवड्यासाठी मस्त असं स्टोर करून डब्यामध्ये ठेवू शकता, एका काचेच्या डब्यामध्ये। अजिबात खराब होत नाही, कारण आपण याच्यामध्ये अजिबात पाणी वगैरे काही वापरलेलं नाहीये। अशा प्रकारे मिरची तुम्ही नक्की बनवा आणि खाऊन बघा आणि कशी वाटली नक्की कमेंट करून कळवा। तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि फॉलो करायला विसरू नका। बाय बाय।